यावर्षी उन्हाळा अगदी भयंकर आहे. महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात तर टेम्परेचर अगदी 45च्या वर जात आहे. रोज बातम्या येत आहेत की उष्माघातानं आजारपण किंवा मृत्यू सुद्धा होत आहेत. शाळा कॉलेजवर परिणाम झालाय. आणि हे फक्त बाहेर उन्हात काम करणाऱ्यांना होते असं नाही बरं का. घरात बसलेल्यांना सुद्धा या उन्हाळ्याचा काही ना काही त्रास होतोच. कारण काल किंवा ऋतू हा अपरिहार्य घटक आहे, ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर तुमची इच्छा असो नसो होतच असतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की उष्माघात म्हणजे शरीरात नक्की काय होतं, तो झाला तर तत्काळ काय करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं की हा उन्हाळ्याचा उष्माघाताचा त्रास होऊच नये यासाठी आयुर्वेद काय सांगतो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेदमध्ये. मी आहे डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ. तर उष्माघात होतो किंवा उन्हाळ्याचा त्रास होतो, उष्णता वाढते, तेव्हा शरीरात काय होतं, तर जेव्हा उन्हाचा थेट संपर्क शरीराशी येतो तेव्हा पित्त आणि रक्त या दोन घटकांची दृष्टी होते. शरीराचं टेम्परेचर रेग्युलेशनचं जे सिस्टीम असते, प्रणाली असते, ती बिघडते. रक्तातली उष्णता वाढते, डिहायड्रेशन होतं, म्हणजे सोडियम पोटॅशियम सारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरातून निघून जातात. मग मेंदूला, किडनीजला किंवा हार्टला रक्तपुरवठा कमी होतो. म्हणून उष्माघात वेळेवर ओळखला नाही तर याचा परिणाम अगदी जीवघेणा होऊ शकतो. याची लक्षणं काय आहेत उष्माघात म्हणजे, तर तीव्र डोकेदुखी, चक्कर, मळमळ, त्वचा एकदम कोरडी होणे किंवा गोंधळल्यासारखं ब्रेन फॉग होतो, ही उष्माघाताची लक्षणं आहेत. असं कोणाला वाटलं तर तत्काळ काय करायचं, तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या व्यक्तीला लगेच सावलीमध्ये किंवा थंड जागी न्या. एक क्षणही उन्हात थांबवू नका. लगेच कपडे सैल करायचे, शरीराला चांगली हवा किंवा व्हेंटिलेशन होऊ द्यायचं. कपाळावर आणि काखेत थंड पाण्याच्या घड्या ठेवायच्या. यामुळे शरीराचं टेम्परेचर पटकन खाली येतं. पाण्यात थोडं मीठ आणि साखर घालून द्यायचं. हे इन्स्टंट ORS आहे, इलेक्ट्रोलाइटला रिप्लेस करणारं. त्याचबरोबर कोकम सरबत, कैरीचं पन्ह, ताक यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट असतात, जे शरीराला लवकर रिहायड्रेट करतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जर खूप गोंधळल्यासारखं वाटत असेल, शुद्ध हरपत असेल, तर एक क्षणही वाया न घालवता थेट हॉस्पिटलला नेणं महत्वाचं असतं. आता आहे महत्वाचा भाग की उष्माघात किंवा उष्णतेचा त्रास, उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठीच आयुर्वेदात ऋतुचर्या सांगितले. प्रत्येक ऋतूत शरीराची काळजी कशी घ्यायची याचे शास्त्र म्हणजे ऋतुचर्या. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात शरीराचं बल क्षीण होतं, पित्त आणि वात वाढलेले असतात. अशा वेळी शरीराला शीत वीर्य औषधांची गरज असते. शीत म्हणजे थंड आणि वीर्य म्हणजे शरीरात काम करणारी त्या औषधाची शक्ती. आता ही द्रव्ये चवीला नाही तर प्रभावानं किंवा इफेक्टनं थंड असतात. आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक आहेत ना, ते आपल्याला फक्त क्षणभर थंडावा देतात, ती स्पर्शाला थंड असतात, पण आतमध्ये जाऊन मात्र ती उष्णता कमी करत नाहीत. खरं कूलिंग किंवा खरी उष्णता कमी करणारी काही औषधं आहेत, त्यांना आपण शीतवीर्य म्हणतो. त्यातलीच काही महत्वाची औषधं आपण पाहणार आहोत. पहिलं आहे शतावरी. चरक संहितेत त्याला वयस्थापन आणि बल्य म्हटले, म्हणजे शरीराची शक्ती वाढवणारं आणि झीज कमी करणारं औषध आहे. मधुर तिक्त, शीतवीर्य आणि विपाक मधुरेयाचा हे पित्त विरोधी आहे, म्हणजे शतावरी पित्त शमन करण्यासाठी अगदी आदर्श औषध आहे. यामध्ये शतावरीन नावाचे सॅपोनिन असतात, ते इम्युन मॉड्युलेशन करतात असं सिद्ध झालंय, म्हणजे इम्युनिटी वाढवतात. उन्हाळ्यात शरीरातल्या सगळ्या घटकांची झीज होते, विशेष करून रस, रक्त, मज्जा, शुक्र या सगळ्या धातूंना शतावरी पोषण देते. पित्तामुळे होणारी जळजळ, आग, बेचैनी हे सगळं शतावरीमुळे कमी होतं. बऱ्याचदा शतावरी फक्त स्त्रियांचं औषध आहे असा गैरसमज असतो, पण आबालवृद्ध सगळ्यांसाठी शतावरी उपयोगी आहे. शतावरी चूर्ण किंवा शतावरी कल्प किंवा ओल्या शतावरीची भाजी, सूप असे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. दुसरे गुलाबाच्या पाकळ्या. भावप्रकाशात गुलाबाला हृदय, वर्ण्य, पित्तशामक असं म्हटलंय, म्हणजे हृदयासाठी हितकर, त्वचेसाठी किंवा आपल्या रंगासाठी चांगलं, कांतीसाठी उत्तम आणि पित्त कमी करणार आहे. गुलाबात सुद्धा कॅम्पेफेरॉल असे फ्लेव्हेनॉइड्स असतात, जे अँटी इन्फ्लमेटरी आहेत. उन्हामुळे ना आपल्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो, त्याला कमी करणारी ही फ्लेव्हेनॉइड्स आहेत. उन्हामुळे मूड स्विंग्स होतात, चिडचिड व्हायला लागते, डोळ्यांची आग होते, हे वाढलेल्या पित्ताचे परिणाम आहेत आणि गुलाब ते कमी करतो. म्हणून अर्थात बरेच जण गुलकंद घेतात, पण गुलकंदात गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षा जास्त प्रमाणात साखर जाते. त्याला पर्याय काय हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण तुमच्या घरी जर देशी गुलाब असेल तर त्या पाकळ्या वाळवून थोड्या कुस्करून त्याचं चूर्ण करून तुम्ही वेगवेगळ्या सरबतांमध्ये अवश्य वापरू शकता. तिसरं औषध आहे गोक्षूर. सुश्रुत संहितेत गोक्षूर म्हणजे सराटे आहेत ना, त्यांना मूत्रविरेचनीय म्हटलंय, म्हणजे मूत्रमार्ग स्वच्छ करणाऱ्या द्रव्यांमध्ये. उन्हाळा आला की UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन्स खूप वाढतात, लघवी कमी होते किंवा आग होते. तर सराट्यामध्ये जे सॅपोनिन असतं ते किडनी फंक्शन सुधारतं, युरिनरी ऑक्झेलेट कमी करतं, मूत्रमार्गाची सूज कमी होते.
बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना हे औषध माहिती असतं. माळरानावर येणारं हे काटेरी औषध आहे. उष्णताजन्य विकारांमध्ये अगदी वरदान आहे हे औषध म्हणजे. चौथं औषध आहे ते आपल्या सगळ्यांच्या घरात असतं, ते आहे बडीशोप. अष्टांग हृदयमध्ये बडीशोपला दीपनीय आणि पित्तशामक असे दोन्ही गुण सांगितलेत. पचन सुधारणारं आणि पित्त नियंत्रणात ठेवणारं, हे दोन्ही गुण एकत्र असणं महत्वाचं आहे. कारण उन्हाळ्यात पचनही मंद होतं आणि पित्त वाढलेलं असतं. बडीशोप या दोन्ही तक्रारींसाठी चांगली आहे. यामध्ये अँटीथिओल हा ऍक्टिव्ह कंपाऊंड असतो, जो आपल्या पोटातल्या मसल्सना रिलॅक्स करतो, पचनशक्ती सुधारते, वाढलेलं पित्त कमी होतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रिसर्चमध्ये असं लक्षात आलंय की बडीशोप थर्मोडायनॅमिक्स म्हणजे शरीराची उष्णता हँडल करण्याची क्षमता आहे ना, ती सुद्धा वाढवते. अर्थात ही योग्य प्रमाणात घेणं महत्वाचं. नुसतीच बडीशोप जास्त प्रमाणात खाल्ली तर वात वाढतो, म्हणून खडीसाखरेबरोबर खाण्याची पद्धत आहे. ही भाजलेली हवी आणि त्याबरोबर खडीसाखर, धणे, वेलची अशी इतर औषधं सुद्धा हवीत. आता पुढचं आपलं औषध आहे नंबर 5, ते आहे धणे. चरसंहितेत धण्याचा उल्लेख तृष्णा निग्रहण गणात केलाय, म्हणजे तहान किंवा उष्णता नियंत्रित करणारं औषध आहे. यामध्ये हिपॅटो प्रोटेक्टिव्ह कंपाऊंड आहेत, लिव्हरला प्रोटेक्ट करणारे. उन्हाळ्यात त्वचेवर येणारे फोड, खाज, घामोळ्या हे सगळं आतल्या उष्णतेचे, पित्ताचे बाहेर पडणारे परिणाम आहेत. धन्यांमुळे पचन सुधारतं आणि इन्फेक्शन लघवीचं सुद्धा कमी होतं. वारंवार येणारा ताप सुद्धा कमी होतो. म्हणून स्वयंपाकात या काळात खूप लसूण, आलं वापरण्याऐवजी धणे, बडीशोप, कोथिंबीर यांचा वापर युक्तिपूर्वक करायला हवा. आपलं आजचं 6वं औषध आहे वेलची. वेलचीला आयुर्वेदामध्ये हृद्य, दीपन, पित्तशामक, सुगंधी म्हटले. वेलचीमधला ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे तो पाचक स्त्राव योग्य प्रकारे नियंत्रित करतो आणि उष्णतेमुळे होणारी ऍसिडिटी किंवा मळमळ, जेवणानंतर होणारं जडपणा हे सगळं वेलची कमी करते. हे औषध पचनासाठी खूप छान आहे, सौम्य आहे, पण खूप पाचनासाठी मदत करणार आहे. म्हणूनच आपण सगळ्या गोड पदार्थांमध्ये, मिठाईमध्ये वेलची टाकतो, ज्यामुळे साखर पचायला मदत होते. आपलं पुढचं औषध नंबर 7, सुंठ. विश्वभेषज म्हटलं याला, म्हणजे जगातलं सगळ्यात बेस्ट औषध आहे, सगळ्या आजारांसाठी उपयोगी आहे. त्रिदोष शामक आहे, वात, पित्त, कफ तिन्हीला संतुलित ठेवणार आहे. आलं उष्ण आहे, पण सुंठ मात्र पित्तस्त्राव योग्य प्रकारे करणारी आहे, म्हणून सुंठीची उष्णता बाधत नाही. उलट ही योगवाही आहे, म्हणजे इतर औषधांची शक्ती योग्य ठिकाणी पोहोचवणारा औषध आहे. सुंठीमध्ये जिंजरॉल्स आहेत, ते बायो अवेलेबिलिटी वाढवतात. म्हणून पुरणपोळी, आमरस अशा पदार्थांमध्ये आवर्जून सुंठ टाकायलाच हवी. यामुळे नुसती चव वाढत नाही, तर पदार्थांचं पचन सुलभ होतं. दूध, दुधाचे पदार्थ, ताक यामध्ये सुंठ अवश्य वापरायला हवी. तर ही झाली उन्हाळ्यातली शरीर स्थिती चांगली ठेवण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची औषधं. या औषधांबरोबर मनुका, खडीसाखर ऍड करून तुम्ही उन्हाळ्यात रोज घेऊ शकता. आता या सगळ्या औषधांचं बेस्ट कॉम्बिनेशन आपण रोज घरी बनवू शकत नाही, म्हणून आपण एक प्रीमिक्स तयार केलंय, ते आहे न्यूट्रिकूल प्रीमिक्स. या 7 औषधांबरोबर यामध्ये आपण बदाम सुद्धा ऍड केले. उन्हाळ्यामध्ये येणारा थकवा कमी करण्यासाठी, कोरडेपणा कमी करण्यासाठी बदाम उपयोगी आहेत आणि ते पौष्टिक आहेत, हे आपल्या सगळ्यांना अर्थातच माहिती आहे. तर हे न्यूट्रिकूल घ्यायचं कसं, यामध्ये ही सगळी औषधं योग्य प्रमाणात आहे, खूप टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही नुसतं असंच खाऊ शकता. जाता येता मुलांना सुद्धा खूप आवडेल, खूप टेस्टी आहे. कारण एक मोठा चमचा अरहम न्यूट्रिकूल तुम्ही थंड पाण्यात मिक्स करून पिऊ शकता, थंड दुधात किंवा ताकात घेऊ शकता. कोकम सरबतात ऍड केलं तर थंडावा डबल होतो याचा. हे 1 चमचा नुसतं पाण्यात घातलं ना तर पाण्याचा ग्लास सुद्धा थंड होतो, इतकं हे थंड आहे. तुम्ही प्रवासात जाणार असाल तर उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून हे अवश्य बरोबर ठेवा. आणखी एक छान टिप यासाठी, रात्री आपला हा गोंद कतिरा आहे ना, त्याचे 2च खडे पाण्यात भिजवा. 2 खडे भिजवले तरी त्याची अर्धी वाटी जेल तयार होते. मग तुम्ही सरबतात, दुधात किंवा ताकात 1 चमचा गोंद कतिराची जेल आणि 1 चमचा न्यूट्रिकूल असं दोन्ही ऍड करून घेऊ शकता. हायड्रेशन आणि न्यूट्रिशन दोन्हीही डबल होतात. लहान मुलं, वृद्ध, प्रेग्नंट स्त्रिया, वर्किंग प्रोफेशनल्स सगळ्यांसाठी सेफ आणि प्रीमिक्स असल्यामुळे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. ज्यांना रोज प्रवास करावा लागतो, उन्हामध्ये जावंच लागतं, असे सगळे विद्यार्थी, कामगार, प्रोफेशनल्स, महिला सगळ्यांनी घ्यावं असं खूप छान औषध आहे. तर अरहम न्यूट्रिकूल म्हणजे 8 औषधांचं एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. फक्त 1 चमचा रोज आणि रिझल्ट जबरदस्त. ऑर्डर करण्यासाठी वेबसाईटची लिंक आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. तुमच्यापैकी हजारो जणांनी आतापर्यंत न्यूट्रिकूल ऑर्डर केलंय, वापरलंय. तुमचे रिझल्ट, तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता या सगळ्या औषधांबरोबरच उन्हाळ्यात थंडावा देणारी आणखी काही औषधं किंवा आहारीय द्रव्य म्हणजे नारळ, कोकम, डाळिंब, काळ्या मनुका, सुके अंजीर, कोहळा किंवा पेठा, दुर्वांचा रस, कोथिंबीर या सगळ्यांचा वापर या काळात आहारात आवर्जून करा.
त्याचबरोबर शरीरातला कोरडेपणा वाढू नये म्हणून घरी बनवलेलं शुद्ध तूप आवर्जून घ्या. चला तर या उन्हाळ्यात या सगळ्या माहितीचा वापर करून सर्वांनी निरोगी राहावं, उन्हाळ्याचा कोणालाही त्रास होऊ नये अशी शुभकामना. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.